23 तारीख कशी घेता येईल, कारण 23 ला रस्ता रोको आहे. तुम्हाला आवडतं सगळ्या गोष्टी. मग कोर्टाला टेन्शन आलं असेल की आपण 13 तारीख दिली मार्च, आता 23 घ्यायची कशी. पण यांनी 22 तारखेला ते सदावर्त्याच्या याच्यात संध्याकाळी करून टाकलं, मध्ये अर्ज केला सरकार आणि लगेच निरोप आला आपल्या वकिलांना. 23 तारीख ठेवली, 13 कॅन्सल केली एका रात्री. अरे म्हणलं असं कसं काय होऊ शकतं. जर एका रात्री 13 तारीख होती आपली, ती 23 झाली, म्हणजे 24 ला रस्ता रोको करता येऊ नये म्हणून कोर्ट जर एवढं बदलू शकतं तर कोपर्डीची बहीण आमचीच आहे, तिचा निकाल कस काय लागा ना. मग एका रात्रीत तिथं देवेंद्र फडणवीसला त्याची आई बहीण दिसत नाही का, त्याची आई बहीण त्या मुलीत दिसत नाही का त्याला. हे 12 बाचकाने कुठून गोळा करून नेले, त्यांना मुंबईत ठेवलंय. आता आमच्या महिला निघाल्यात मुंबईला, भेट म्हणा तू मुंबईत त्यांना. आता पत्रकार परिषदा घेतो बाबा, आता बाकीचे पण येत ना बरेच तिकडे, आणि तुम्ही असले चाळे करायला लागला ते. मग 13 ला काय झालं, 23 ला निकाल दिला कोर्टानं. मराठा 23 तारखेला शांततेत आंदोलन काल झाले. मराठा समाजात सांगितलं 25 करू नका, तिथून पुढे धरणे आंदोलन झालं. हे डाव मोठाले टाकायला लागला. हे देवेंद्र फडणवीस फक्त पुढे आहे ना, यांनी शिंदेचा आणि हे दुसरा अजित पवार येतो त्याला साथ द्यायला. हे फक्त दिसायला आपल्याला येण्यासारखं करते. त्यामुळे जे उदाहरणं दिलेत ना, त्या पक्षाचा आहे म्हणून नाही दिले, महा तसं करायला लागले ते म्हणून उदाहरणं दिलेले नाही. कोणत्या एखाद्या भाजपच्या नेत्यांनी माकडांनी बोलू नये मराठ्याच्या मंत्र्या ठाकरेंनी. मी फक्त उदाहरणं दिली होती मोबाईलची की यांनी मोठमोठ्या नेते असून कसे जीड सांगून फोडले, तशी परिस्थिती मराठा फूट पाडण्यासाठी ते करायला लागला मसाला. म्हणून मी त्याला सांगितलेले, चल मी येतो तिथं, तुला काय गोळ्या घालायचं ना काय करायचं नसतात, तू समोर समोर येतो. तू खास बाबनाचा असला तर समोर मी खास मराठ्याचा म्हणून समोर येतो. जो पोलिसाचा घेऊ नको, मी इतका घायल होतो का बुकीच दाता पाडी करू नये. पोलिसाचा वापर करून बाकीच्या कुठाने मला शिकवू नको. आणि 23 चा निर्णय आल्यावर मराठ्यांनी शांततेत रास्ता रोखले. आता काय झालं सांग. काल शांततेत रास्ता रोको झाले, राज्यभरात आपल्या पोरांमुळे शांततेत करून सुद्धा पीआय सांगतो एसपीचा आहे, आणि काही एसपीचं म्हणून नाही, डायरेक्ट गृह मंत्रालयातून आदेश की सरसकट घेऊन दाखल करा तुम्ही. गृहमंत्र्यांनी सांगितलं इतका आराम करून गृहमंत्री असतो. मराठ्यात जीवर मंत्री होतो, मराठ्यात जीवर सत्ता आणतो. त्याचं काय स्वप्न होतं, आणि हे सांगतो तुम्हाला, हे गुन्हे दाखल केले त्यांनी काल. हे प्रकार एक झाला. दुसरा प्रकार सांगतो, यांनी दिलं 10%. यांचं स्वप्न होतं पहिलं 13% आरक्षण दिलं का, त्या टायमाला पुऱ्या राज्यात जन्म झाला. आणि आता 10% आपण आरक्षण दिलं, राज्यात जन्मच व्हायना. ह्या पोराने काय केलंय म्हणजे म्या याने तुम्ही काय खबर का, एवढीच बार सांगणार आता मग लागलं कोण शिकायला. त्यांनी असं सांगितलं की हे पोरग इतकं निष्ठावान आहे, जर आता भाजपची सत्ता आणायची असली, मी इतके लोक गोळा केले बाकीच्या पक्षातले, सत्ता येणार नाही. याला हे काटा आहे मराठ्यांच्या भाजपच्या मधला, याला कायचा काटा का. यांनी काय आयडी केली, यांनी काय आयडी केली, यानं सांगितलं 10% जे आरक्षण दिलं याला हा म्हणायला लावा मला. म्हणजे त्यांना जेव्हा आनंद पाहिजे ते व्यक्त नाही करता आला, त्यांच्यानेच केला. आणि ते हुशार राजकारण त्यांच्या लक्षात आलं, मराठा पुरा एक बाजून गेला. मग काय करायचं, तर याला बदनाम करा, याचं काही उकरून काढा, काही नसलं तरी काढा. तुम्हाला बदनाम कसं काय करतात, माझ्यावर किंवा तुमच्यावर, भांगरीतल्या एखाद्या माणसावर जर एखादी तक्रार असली तरच बदनाम होईल ना. ते तक्रार नसल्यावर बदनाम कसं काय होईल. जर एखाद्यावर काही तक्रारी दिलेल्या असल्या तर तो अपराधी, नाही तर मग अपराधी कसं काय होईल. मग यांचं